श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 12 ऑगस्ट 2025 वार मंगळवार या दिवशी आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. तर या दिवशी गणपती बाप्पांच्या कपाळाला एक वस्तू चिटकवायची आहे. संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पांची ही तिथी समर्पित आहे. या दिवशी अनेक जण व्रत करतात, उपवास करतात. गणपती बाप्पांची या दिवशी पूजा उपासना केली तर गणपती बाप्पा आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्यात तरी देखील त्या पूर्ण करतात. या दिवशी तुम्ही काही उपाय जर केले तर त्याचं फळ देखील 100% मिळतं. कारण गणपती बाप्पा आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाही. दर महिन्यातील चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे. चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवर जास्त कार्यशील असतं. म्हणून या दिवशी केलेले उपाय हे इतर दिवशी केलेल्या उपायांपेक्षा जास्त फळ देतं. म्हणूनच या दिवशी आपण पूजा उपासना करायचीच आहे. आणि त्याचबरोबर श्रावण महिन्यातील ही अंगारकी संकष्टी चतुर्थी हिला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तर या दिवशी हा उपाय नक्की करा. बघा, उपाय अगदी साधा आणि सोपा आहे. गणपती बाप्पांच्या कपाळाला एक वस्तू चिटकवायची आहे. परंतु कितीही उपाय साधा असला, सोपा असला तरी देखील तितकाच तो प्रभावी आहे. तर बघा, संकष्टी चतुर्थीचा उपवास दर महिन्याला येतो तेव्हा करणं शक्य नाही. परंतु अंगारकी संकष्टी चतुर्थी ही संकष्टी व्रत उपवास हे बरेच गणेश भक्त हे करत असतात. आणि अंगारकी चतुर्थीचा उपवास केला तरी देखील संकष्टी चतुर्थीचं पुण्यफळ जे आहे ते मिळत असतं असं म्हटलं जातं. तर गणपती बाप्पांच्या कपाळावर फक्त ही एक वस्तू लावायची आहे. तर ती वस्तू कुठली याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी कमेंटमध्ये लिहा ओम श्री गणेशाय नमः. तर बघा, तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा, कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता, हे आधी लक्षात घ्या. मग आर्थिक समस्या असेल, नोकरीच्या काही समस्या असतील, मनासारखी नोकरी मिळत नसेल, नोकरीत प्रगती होत नसेल तरी हा उपाय तुम्ही करू शकता. त्याचबरोबर संतानप्राप्तीसाठी करू शकता. तसेच आयुष्यातील संकट, दुःख, ताणतणाव कमी व्हावा यासाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता. त्याचबरोबर लग्नाविषयी काही समस्या असतील, लग्न जमत नसेल, विवाह लवकर व्हावा, मनासारखा जोडीदार मिळावा त्यासाठी देखील हा उपाय अगदी स्त्री, पुरुष, वृद्ध, मुलं, मुली कोणीही करू शकतात. हा उपाय जो आहे तो सलग तुम्हाला 21 दिवस करायचा आहे. बघा, हा 21 दिवस हा उपाय केला तर अतिशय उत्तम. त्याचं त्वरित फळ प्राप्त होत असतं. आणि श्रावण महिन्यातील या अंगारकी संकष्टीपासून जर तुम्ही या उपायाला सुरुवात केली तर बघा, अंगारकी संकष्टी ही सर्व संकष्टांमध्ये उच्च मानली जाते. आणि या दिवसापासून जर तुम्ही सुरुवात केली तर त्याचं फळ हे त्वरित प्राप्त होतं. जसं की बघा, जर तुम्हाला मासिक धर्म आला तर काय करायचं, तर बघा, या 21 दिवसाची सेवा सुरू करताय आणि मध्ये जर मासिक धर्म आला तर तेवढे दिवस तुम्ही बंद करून पुन्हा ही सेवा जी आहे ती कंटिन्यू करायची आहे. परंतु 21 दिवस ही कंप्लीट सेवा हा उपाय करायचा आहे. तुम्ही कोणत्याही वेळेत करू शकता, सकाळ, दुपार, संध्याकाळ. मात्र एक लक्षात घ्या, पहिल्या दिवशी तुम्ही जी वेळ पाळणार आहात तीच वेळ तुम्हाला पूर्ण 21 दिवस निश्चित करायचे आहे. आता थोडीफार वेळ जर इकडे तिकडे झाली तर चालणार आहे. परंतु अगदी बघा, पहिल्या दिवशी तुम्ही सकाळी केली, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी असं करू नका. कुठलीही जी शक्य असेल ती वेळ घ्या, सकाळ, दुपार, संध्याकाळ, आणि एक वेळ निश्चित करा. तर काय करायचं आहे, गणपती बाप्पांचा तुमच्याकडे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या. मूर्ती असेल तर सर्वात आधी अभिषेक करून घ्यायचा आहे. ही मूर्ती स्वच्छ पुसून पुन्हा देवघरात ठेवायची आहे. ठेवताना खाली थोड्या अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावर ही श्री गणेशाची मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर मूर्तीला हळद, कुंकू, अक्षता, लाल फुलं अर्पण करायचं आहे. दुर्वा अर्पण करायचे आहे. नैवेद्य म्हणून गुळ खोबरं ठेवलं तरी चालणार आहे. मोदक, साखर ठेवलं. अशा प्रकारे पूजा करून नंतर आरती करून घ्यायची आहे. त्यानंतर गणपतीच्या कपाळावर एक वस्तू लावायची आहे. तुम्हाला माहीत आहे, गणपती बाप्पा, बघा, गणपती बाप्पांची आपण जर पूजा केली तर ते आपल्या जीवनातील सर्व विघ्न, संकट, अडचणी दूर करतात. त्याचबरोबर गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे.
त्यामुळे ते बुद्धी प्राप्त होत असते, तसेच संपत्ती, संतती, धन देखील प्राप्त होतं. आपल्याला मनासारखं फळ जे आहे ते गणपती बाप्पांच्या उपासनेने मिळतं. त्यामुळे आपल्याला उपाय करताना अगदी श्रद्धेने, विश्वासाने हा उपाय करायचा आहे. तर या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे सर्वात आधी म्हणजे थोडीशी चिमूटभर हळद, त्यानंतर शुद्ध तूप लागणार आहे आणि अखंड तांदूळ लागणार आहे. तांदूळ घेताना मात्र अखंड घ्यायचे आहेत, तुटलेले किंवा कीड लागलेले घेऊ नका. तर चिमूटभर हळद घ्यायची आहे, तूप मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून हा टिळा जो आहे तुम्ही गणपती बाप्पांच्या कपाळावर लावायचा आहे आणि त्यावर अखंड अक्षता ज्या आहेत त्या लावायच्या आहे. उजव्या हाताच्या अनामिका या बोटाने हा टिळा तुम्हाला गणपती बाप्पांच्या कपाळी लावायचा आहे. आता बघा, अनामिका म्हणजे काय, तर करंगळीच्या बाजूचं बोट, त्याने हा टिळा लावायचा आहे. तांदूळ बघा तुटलेले घ्यायचे नाही, हे लक्षात घ्या. अखंड तांदूळ चिटकवायचे आहे. मग ते कितीही चिटकले तरी चालतील, 1 चिटकू 2 चिटकू. तांदूळ चिटकल्याने आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होतं, संतान सुख मिळतं, अखंड सौभाग्य प्राप्त होत असतं. पहिल्या दिवशी विधिवत केलं आणि नंतर बघा सलग 21 दिवस फक्त हळद तूप मिक्स करून तुम्ही हा टिळा लावायचा आहे आणि अक्षता चिटकवायची आहे तरी चालणार आहे. फक्त वेळ मात्र निश्चित करा आणि त्या वेळेतच करा. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर तुमची तुम्हाला जो कुठला गणपती बाप्पांचा मंत्र येत असेल तर तो तुम्हाला म्हणायचा आहे. अगदीच रोज 1 वेळा तुम्ही गणपती अथर्वशीर्ष म्हटलं किंवा गणपती स्तोत्र जरी 1 वेळा म्हटलं तरी चालणार आहे. किंवा काहीच नाही शक्य झालं, ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः या मंत्राचा 108 वेळा तुम्ही जप करू शकता. बघा अगदी साधी सोपी सेवा आहे. बघा 21 दिवस तुमची सेवा कंटिन्यू झाली. 21 दिवसाच्या आतच तुमच्या ज्या काही अडचणी आहे, काही समस्या आहे त्या दूर होण्यास नक्कीच बघा होण्यास सुरुवात झालेली असेल. गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यावर असाच अखंड राहो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.